श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी बरोबर चालत नाही आहे का? कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही आहे का? मन सतत अस्वस्थ आहे आणि कुठेतरी आतून एकटेपणा जाणवतोय का? जर असं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज शनिवार आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींचा एक असा खास संदेश जो तुमचं नशीब बदलू शकतो. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण स्वामींचे विचार, प्रेरणा आणि जीवन बदलणारे संदेश शेअर करतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भक्तांनो, शनिवारचा गूढ अर्थ जाणून घ्या. शनिवार हा फक्त एक दिवस नाही, हा दिवस आहे कर्माचा हिशोब करण्याचा. या दिवशी आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा परिणाम आपल्याला जाणवतो. म्हणूनच अनेक लोक शनिवारला घाबरतात. पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का? शनिवार घाबरण्याचा नाही तर समजून घेण्याचा दिवस आहे. भक्तांनो, स्वामींचा पहिला संदेश. स्वामी सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तू कितीही संकटात असलास, तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असतील, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी तुला कधीच एकटं सोडत नाहीत. बाळा, एकदा एक भक्त खूप अडचणीत होता. त्याच्याकडे पैसे नव्हते, नोकरी नव्हती, घरात सतत काही ना काहीतरी गोष्टीवरून किरकोळ वाद व्हायचे. तो खूप निराश झाला होता. एक दिवस तो मंदिरात गेला आणि स्वामींसमोर बसून रडू लागला. त्याने फक्त एकच प्रश्न विचारला, स्वामी, माझ्यासोबत असं का होतंय? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी त्याला म्हणाले, तू चालत राहा, मी तुझ्यासोबत चालतोय. भक्तांनो, आपण सगळे आयुष्यात काहीतरी शोधत आहोत. कोणी पैसा, कोणी यश, कोणी प्रेम. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे स्वतःवर आणि देवावर विश्वास. आज शनिवारच्या दिवशी हा उपाय नक्की करा तुम्ही. सकाळी उठल्यावर 5 मिनिटे शांत बसा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. एखाद्या गरजूला मदत करा आणि संध्याकाळी दिवा लावा. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतं. आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. स्वामी आणखी एक कथा सांगतात. एक महिला होती, तिच्या आयुष्यात खूप समस्या होत्या. तिचा पती आजारी होता, घरची परिस्थिती वाईट होती. ती रोज स्वामींचं नाव घ्यायची, अगदी मनापासून. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. तिच्या पतीची तब्येत सुधारली, घरात शांती आली. हे चमत्कार नाही, हा विश्वासाचा परिणाम आहे. भक्तांनो, तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी हार मानू नका. कारण स्वामी म्हणतात, तू प्रयत्न करत राहा, मी तुला यश देईन. भक्तांनो, कधीकधी आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं म्हणजे तिथूनच नवीन सुरुवात होते. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी.
म्हणून आज शनिवारच्या दिवशी एकच गोष्ट लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहतात. आज तुम्ही जे सहन करत आहात ते उद्या तुमची ताकद बनणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण ते तुमच्यासाठी जे ठरवतात ते नेहमीच सर्वोत्तम असतं. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक शिकवण आहे. कधीही स्वतःला एकटं समजू नका, कारण स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत. फक्त एक पाऊल श्रद्धेचं टाका, उरलेला मार्ग स्वामी दाखवतील. अंधार कितीही गडद असला तरी एक दिवा पुरेसा असतो. तुमची प्रार्थना कधीही वाया जात नाही. ती योग्य वेळेला फल देतेच. आजचा दिवस कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्कीच सुंदर असेल. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि सर्व काही स्वामींवर सोडा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामींची कृपा आपल्याला दिसत नाही, पण ती प्रत्येक क्षणी आपल्यासोबतच असते. जिथे तुमचा विश्वास संपतो तिथूनच स्वामींचं काम सुरू होतं. तुम्ही फक्त हार मानू नका, बाकी सगळं स्वामी सांभाळतील. कधी कधी उशीर होतो, पण स्वामी कधीही चुकीचं देत नाहीत. तुमच्या मनात जर स्वामी आहेत तर भीतीला काहीच स्थान नाही. भीती तुमच्या जवळही येऊ शकत नाही. स्वामींचं नाव घेतलं की संकट आपोआप दूर जाऊ लागतात. शेवटी एकच, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बाकी सगळं ठीक होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. भक्त हो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा योगायोग नाही, ही स्वामींचीच इच्छा म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश बनवण्याचा. जर तुमचा स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.